सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि चुळबुळ करणाऱ्या लेकीला झोपेतच दुधू पाजलं. नंतर आपला गंध वगैरे लावला आणि देवपूजा करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात सांगितलं आहे, वस्तुतः शुद्ध भक्ताचे पतन होण्याची कधीच शक्यता नसते, कारण भगवंत स्वतः शुद्ध भक्ताची काळजी घेतात. त्यामुळे आपली भक्ती शुद्धच असली पाहिजे. इकडे चुळबुळ करत असलेल्या लेकीला म्हणलं, उठ बाई, देवबाप्पा आला. मग बाप लेकीने सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीने गोड पा घेतला. रिटायर झालेल्या आजोबांचा आता चांगला टाइमपास होणार आहे. नंतर गरमागरम पोहे लिंबू पिळून खाल्ले आणि गरम चहाने पप्पाला चटका बसू नये म्हणून लेकीने असा फुंकून दिला. इकडे चिवताईचा खाऊ संपला होता आणि चिवताई कशी खाते हे दाखवून खुश झालेल्या लेकीने चिवताईचा खाऊ असा भरला. ऑफिसला जाताना बायको म्हणाली, मी जसं गिफ्ट घेतलं तुम्हाला तसं मला पण घ्या की. तिला म्हणलं, हे घे बाई तुझं गिफ्ट, तुलाच राहू दे. ऑफिसवरून घरी आल्यावर लेक मला असं भ्याव दाखवत होती आणि किती घाबरलो मी तुम्हाला काय सांगू. चालायचंच नाही का.